आपल्याकडे तंदूर पण आलेला आहे बऱ्यापैकी. आज तंदूर बराचसा उशीर घेतला. आणि ही आपली चिकन ड्राय फ्राय तयार झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आलो आहे हॉटेलमध्ये. पाऊस वगैरे आहे कंटिन्यू, बारीक म्हणजे येतोय जातोय अशा परिस्थितीमध्ये पाऊस चालूच आहे. आणि आज आपण मार्केट वगैरे करून आलेलो आहे. सकाळपासून व्हिडिओ केलेले नाहीत कारण थोडीसं बिझी शेड्यूल चालू आहे, दवाखाना, बाकीची जनावरांची वैरण वगैरे असं, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही आहे. आणि आज चिकन वगैरे पण येताना घेऊन चालू, त्याच्यामुळे आता तयारीला लागणार आहोत. मार्केटमध्ये आपलं मटण असणार आहे आज. मटण अवेलेबल का नाही ते माहिती आहे, कारण श्रावण असल्यामुळे इथले जवळपासचे मटणवाले बकरे कापत नाहीत. श्रावण महिना झाल्यानंतरच मटण अवेलेबल होईल. जर एखादी पार्टी वगैरे आली तर एकतर गलगली फाटा किंवा मुरगुड या दोन भागामध्ये आता सध्या मटण अवेलेबल असतं. ते पण कधी असतं कधी नसतं. आपलं नशीब असेल तर मिळेल पण, आणि अशा जागी जाऊनच मटण घेऊन यावं लागतं. आता सध्या आपल्याकडे चिकन अवेलेबल आहे, ते पण त्यांना सकाळी फोन करावा लागतो. दुपारपर्यंत ते चिकन घेऊन येतात. आता जेवणाला सुरुवात करूया. त्या अगोदर महत्त्वाचं काम म्हणजे आपण पाणी भरायचं. हॉटेलमध्ये पाणी भरायचं राहिलेलं आहे, ते पाणी प्यायला भरूया आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करूया. हॉटेलमध्ये आलं. आता पहिल्यांदा आपल्याला पाणी भरायचं. ही आत्ता केबल आपण इथे अडकून ठेवले. ही अशी आता दिसते का नाही माहिती, ही पाईप खालून टाकलेली आहे आणि या झाडावरती अशी पुढचा जो डाम दिसतो तिथे अशी ही केबल बांधून नेले. तिथे विहीर जी आहे तिथपर्यंत. तर पहिला पाणी भरून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करूया. ही पिन आता जोडली आपण, ही चालू केलेली नाही आहे. पहिला तिकडे मोटर कनेक्ट करूया आणि त्याच्यानंतर मग चालू करून पाणी भरायला सुरुवात करूया. हॉटेलमध्ये पाण्याची समस्या कंटिन्यू आहेच, माहिती आहे तुम्हाला. इकडे पाणी भरायचं झालं तर एकतर आता उन्हाळ्यामध्ये तिकडे वड्याला जी मोटर आहे ती चालू करायला जावं लागतं. आणि पावसाळ्यामध्ये जे आपण हे अल्टरनेट कनेक्शन करून ठेवलं आहे फक्त पावसाळ्यापुरतं, त्या विहिरीमध्ये आपली जी घरची मोटर आहे अर्धा HP 1 HPची, ती आपण जोडतो आणि पाणी खर्चाला जे आहे ते भरून घेतो. बाकी प्यायला पाणी आपलं बाहेरून येतं, आरोचं फिल्टर वॉटर असतं, ते प्यायला आणि जेवणाला ते पाणी वापरतो आपण. आणि भांडी वगैरे हे सर्व धुण्यासाठी, साफसफाई, इकडचं फ्लोअर वगैरे धुवायचं असेल, बाकीचं काय धुवायचं असेल, ही जी खर्चाचं पाणी आहे ते आपण एकतर जे पाईपलाईनचं पाणी ते, नाहीतर ही जी विहीर आहे इथे तिथलं पाणी आपण वापरतो आहे. तर आता पहिल्यांदा पाणी वगैरे भरून घेऊया आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं सुरुवात करायची आहेत. ही आपली इथे मोटर जोडली आपण. याला प्रोटेक्शन, पाऊस वगैरे यायला आला आहे अधूनमधून, त्याच्यामुळं हे आपण डबा वगैरे याच्यावरतीच ठेवलेला आहे. ते पाणी वगैरे भरले, फुटबॉल आतमध्ये टाकला आहे. ही आहे विहीर घेतली. आणि आता थोडंसं इथं वैरण वगैरे वाढले, अस्कट झाले बऱ्यापैकी. आता पाणी खटका मारायला सांगूया फोन करून. तर आपली मोटर चालू झाली आहे, पाणी आलेलं आहे तिकडे. दोन्ही टाकी भरून घेऊया, त्याच्यानंतर मग बंद करायला आणि यावं लागेल. बाकी वातावरणाचं आहे ओपन बऱ्यापैकी. इथे थोडंसं ढगाळ वातावरण आहे. आणि आत्ता कसं होतं आहे, पाऊस थोडासाच येतो पण सरवट आलं की मोठं येतं. आणि असं वातावरण होई तोपर्यंत वाट बघत नाही. जरा ढग असले की लगेच पाऊस पडायला चालू होतो. त्याच्यामुळं कधी पाऊस पडेल वातावरण क्लिअर असून सुद्धा सांगता येत नाही. बाकी आता ही इकडची शेती, भात वगैरे आता थोड्याफार अडचण झाली आहे. आता पावसाळ्यावरच हा प्रॉब्लेम आहे पाण्याचा. त्याच्यानंतर मग पाहिलंच चकला, हा भुईमुग. तिकडे समोरचं मोठे पीक दिसतंय, सोयाबीन आहे. याची आता वायर जी आहे ती डांबाला बांधलेली आहे तिथून. याची वायर ती धाब्यामधून आणली कनेक्शन द्यायला. हा इकडे आपण आता मिक्सरमध्ये मसाला वगैरे करायला चालू केला आहे आणि चिकन पण बॉईल करायला ठेवलेलं आहे. याची आपली पहिली ऑर्डर आहे अंडा भुर्जी, तयार झाले. आपल्याकडे तंदूर पण आलेला आहे बऱ्यापैकी.
आज तंदूर बराचसा उशीर घेतला कारण कोळसा भिजला होता आणि त्यात बाहेर हवा एवढी गार आहे की जे लाकडं टाकली होती 1-2 ती पण थोडी सॉगी झाली होती, त्याच्यामुळे पेटायला बराचसा उशीर घेतला आज भट्टीनं. ही 2 प्लेट अंडा भुर्जी आपली तयार झालेली आहे. आता 2-3 जण आले, त्यांचा अजून एक ग्रुप यायचा आहे, तोपर्यंत ही अंडा भुर्जी पिकअप होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे आहे ती डिशमध्ये आहे. त्यांचा पहिल्यांदा रस्सा जातोय मांसाहारी. ही पण अंडागिरी बनवायला आलो आहे. आता आपल्याकडे ऑर्डर आहेत 3 अंडागिरीच्या. ह्या बाजूला चपातीचं पीठ मळून आता घोळं मारायला आले आहेत. आपलं तंदूर चालू आहे पण ग्राहकांना पाहिजे चपाती. तर इकडे चपातीचं गोळं आहेत आणि ह्या बाजूला आहे ते आपलं रोटीचं गोळं. हे आता ताटांच्या चपात्या लाटून ठेवलेल्या आहेत, आता भाजायला चालू करायच्या. तर हे अंडाकरीची ताटं आपण लावायला चालू केले. या ताटाला ज्या चपात्या होत्या त्या चपात्या लावायला चालू केल्या आहेत. आता ह्या अंडाकरीमध्ये आपण रिकामी वाटी ठेवली आहे ती शाकाहारी पांढरा रस्स्यासाठी, आणि जी येल्लोमध्ये दिसते तुम्हाला ती वरण वाटी आहे. अंडाकरीची ऑर्डर आहे 3, पण यांना नॉनव्हेजचा रस्सा नको आहे, तांबडा पांढरा किंवा अळणी रस्सा. त्यांना व्हेजमध्ये पाहिजे आहे. बाकी हे रेग्युलर ग्राहक आहेत, प्रत्येक वेळी आल्यानंतर अंडाकरीचीच ऑर्डर असते, पण घेताना ते नॉनव्हेजचं रस्सा घेत नाहीत, व्हेजमध्ये घेतात. बाकींची ऑर्डर तयार झालेली आहे. आपण हंडीमध्ये पांढरा रस्सा देणार आहोत. हा आपला आला पांढरा रस्सा, शाकाहारी आहे तो पण. आणि ही आपली ऑर्डर पिकअप होईल. त्याच्यानंतर पुढच्या ऑर्डर आहेत आपल्याकडं डिशमध्ये आहे चिकनचा ड्राय फ्राय, त्याच्यानंतर चिकन फ्राय 2 थाळ्या येतात, चिकन मसाला 3 थाळ्या येतात. या ताटं पिकअप झाल्यानंतर ती ताटं आपण लगेचच पिकअप करणार आहोत. चिकन मसाला 1 ताट. ही चिकन ड्राय फ्राय तयार झालेले आहे. ची ऑर्डर शाकाहारी स्पेशल आहे, ताट तयार झालेलं आहे. या ताटांचा अळणी रस्सा बाकी आहे, गरम करायचं. बाकी 2 चिकन मसाला तयार झाले. ही आपली पुढची ऑर्डर चिकन फ्रायचं ताट आहे, तयार झालेलं आहे, पिकअप होईल. मित्रांनो, रात्रीचे 11:46 झालेले आहेत. क्लोजिंग वगैरे झालेली आहे. आज ग्राहक झालं बऱ्यापैकी. बाहेरचे ग्राहक, लोकलचे आपले जे रेग्युलर ग्राहक आहेत ते होतेच, पण बाहेरचे पण आज बऱ्यापैकी ग्राहक लागले होते. जेवणाची क्वालिटी वगैरे आहे, विचारतोय आपण ग्राहकांना. क्वालिटीबद्दल काही म्हणजे तक्रार नाही आहे, सगळ्यांना जेवण आवडत आहे. बाकी आपले रेग्युलर रिपीट ग्राहक येत आहेत. सौंदलगेचे आज आले होते. बाकी अजून 1-2-3 ग्रुप आहेत जे आपल्याकडे कंटिन्यू येतात, ते आले होते. त्याच्यातल्या एका ग्रुपची पार्टीचं नियोजन आहे 45 ते 50 लोकांचं. ते तारीख वगैरे सांगितली नाही, फक्त रेट विचारत होते कितीपर्यंत देऊ शकाल. ते एक फायनलाइज असं केलेलं जमा आहे ते रेट वगैरे त्यांचं, आणि ते पण खुश आहेत त्या रेट. म्हणजे आपण सर्वात कमी किमतीनं थाळीकडे देतोच आहोत, पण त्यात आणि जर बुकिंग वगैरे असेल तर अजून थोडंसं कन्सेशन आपण नक्कीच देतो. त्याच्यामुळे ग्राहक थोडंसं खुश होतं. बरं, कुणाला पण आपलं थोडं 2 पैसे वाचलेलं कधी पण चांगलंच आहे. आपण क्वालिटीबरोबर थोडंसं ग्राहकांचं पैसे जरी वाचवले तरी बरं आहे, कारण याच्यामुळे फायदा आपलाच होणार आहे. नेक्स्ट पार्ट्या त्यांच्या आपल्याकडेच होतील, आणि आपले कायमचे ग्राहक त्या 40-45 लोकांच्यामध्ये त्यांना जेवण आवडल्यानंतर त्याच्यातले काही बरेचसे ग्राहक आपले रेग्युलर ग्राहक होऊ शकतात जेवणाच्या क्वालिटीमुळे. त्याच्यामुळे अशी मोठी 40, 50, 100, 150 काही किंवा 30 किंवा 20 लोकांची जरी पार्टी असेल आणि थोडंसं रेट कमी मागत असतील तर मी आवर्जून त्यांना थोडं रेट कमी करून देतो. कारण आपल्याला लोक जेवढी येतील हॉटेलमध्ये तेवढं चांगलं आहे, फायदेशीर आहे. कारण तरच आपला चव टेस्ट त्यांना कळणार आहे आणि त्यानंतरच आपलं ग्राहक वाढणार आहेत. बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.